नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये। आज आपण खोंड शिरज मध्ये आलोय मित्रांनो। हा खोंड लय दिवसापासून माझ्या नजरेत होता। पुजारवाडीत त्यानं 2 नंबर केलता, पण टाकाटाकीत 2 नंबर झाला। तेव्हापासून ध्यानात होता, परंतु कसं योगच नाही आला। त्यानंतर त्यानं आपल्या गावाच्या शेजारीच मसाईवाडी येथे मैदान झालं आणि त्या मैदानाचा 1 नंबर झाला। चांगल्या गाड्या होत्या, त्यात 1 नंबर केला। त्यावेळेस पण जरा गडबडीत आपल्याला लाईव्ह असल्यामुळं आपल्याला ती भराभरी त्यात हे न्यू वासर भरून आणली, त्यामुळे आपल्याला काय मुलाखत घेता आली नाही। एवढा चांगला खोंड आपल्या नजरेतून जाणार नाही असा जाणार कसा, आणि आज तो योग आला आणि ह्याची मुलाखत घ्यायला आलो मित्रांनो। काय नाद लागलाय पोरासनी? काय आमची गरीब परिस्थिती, गरिबीतनं हातावलं पाट जमीन नाही, जिमला नाही आपला। हा गरिबीतनं मंजुरी करून लहानाची मोठी केली। पोरं नाही बैल, पोरं पण पोरांना नाद ही लागला बैलगाडीला, पोरांना नाद लागला। हा, म्हणजे तुम्हाला नादाला विरोध आहे तुमचा? विरोध नाही का, चांगला आहे। बर, आता खोंड घेतली तुम्ही 25 आणि 75 म्हणजे लाखाचं भांडवल गुंतवलं तुम्ही। आता सगळं मला वाटतं जमीन तुम्हाला कसलीच नाही, तर जागा अपुरे तरी पण नाद पूर्ण करायला चाललाय। आता 20 लाखाचं भांडवल आहे तुमच्या दारात, तुम्ही गरीब कसं म्हणायला लागेल? मग आता ह्यांनी मोठं केलं, आम्ही गरीबीतनच मोठं व्हायला लागलो। बर, कसं वाटतं आज? आम्ही रोज मंजुरी करायचा। मंजुरी काय करता काम तुम्ही? आम्ही रानात जातो, काम मंजुरी करतो। होय, बांगलाय वगैरे। बरं, आता ही 20 लाखापर्यंत मागणी येते म्हणजे दोन्ही खोंडाला, कसं काय द्यायची की कसं करायचं? द्यायची की का द्यायची, आपल्या मुलं बाळांसाठी काय तरी मोठं व्हायचं, काहीतरी घ्यायचं, मोठे करायची मुलं। बर, पण जनावरावलंय प्रेम? हा, पहिल्याचपासून आम्ही जरशा गाया कालवडी सांभाळतो, मोठी करतो, विकतो। मग आता मुलाला मोठा मुलगा झाल्यावर नाद लागला ह्यांचा जरा रेशीचा, मग रेशीत हे आता वर आलो आम्ही। बरं, आता त्या दिवशी 2 व्हीलर जिंकून आणली, नंतर 51,000 एकदा जिंकून आणलं। आता हे कसं वाटतंय? नाद काय, नाद कसा केला पाहिजे? चांगला आहे, मोठं झालं। दुसरं काय उद्योग करतो मुलगा तुमचा? त्याचा आपलं कोंबड्याचा धंदा करतो। बर, ते कोंबड्याचा धंदा करून इकून आपलं मुलं बाळ जग। बर, आता ह्याचं म्हणजे वैरण तुमच्या रान तुम्हाला जमीन नाही? आम्ही विकत घेतो, विकत घेऊन सगळं विकत घेऊन। बघा मित्रांनो, ज्यांच्या 10-10, 20-20 एकर शेती आहे त्यांना सुद्धा एवढं नाद करता येत नाही, परंतु यांनी विकत घेऊन सगळा चारा बिरा। काय सांगचाल खोंडांबद्दल? ह्या खोंडाची माहिती बालपणापासून सांभाळतोय तर ह्यातनं तुम्हाला सांगतो, ह्या वासरापासून आमची प्रगती वाढलेली आहे। होय, हा, आणि नाव बी झालं महाराष्ट्रात। ह्या 2 वासरांनी नावची केलंय। आड्या वासर तर गेली तर 5-25 लोक बघा येते ते वासराला। बर, एक तर आपल्याला गुंठाभर जमीन नाही, राहायची जागा, आणि हाताव ही वासर सांभाळतोय आम्ही। हाताव सांभाळतोय, कष्ट पाणी करून। 3,000 रुपये गुंठा असू दे, नाही तर 2,000 रुपये गुंठा असू दे, त्याला आणून चारा पाणी कमी पडू देत नाही आम्ही। बर, हा, खुराक त्याला वेळेच्या वेळेला चारतोय, कसं बी पोटातली पोटात चारतोय। बर, सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस खोंड घेतली तेव्हा तुमचा विरोध होता का? नाही, विरोध नाही। रेशीच नाद लय बेकार माणसं म्हणते ती म्हणणारी म्हणते ती, पण ज्याला लाभत नाही ते, ज्याला लाभलाय ते म्हणणारच नाही। पण मुलग्याला म्हणाय गेलं आपल्याला हे नको नाद, तर दुसरा उद्योग काय करायचा? ह्यातनं डोक्यातनं आमच्या ही बसलेला आहे ना सगळं। जाईल तिथं गुलाल, जाईल तिथं गुलाल, ह्याचा ना ह्याचा, दोघाचा गुलाल। पण ऑफिसपणा कवाचा आज तागायत घेऊन चालू नाही मित्रांनो। बैलगाडी शर्यत बंद झाली, त्यानंतर चालू झाली बैलगाडी शर्यत, आणि एक व्यवसाय म्हणजे गोरगरिबांना चांगला दिवस आलं बघा। आता कसं आज ही दोन्ही खोंड 1 लाखात घेतली होती त्यांनी, आणि सांभाळायला वगैरे पण आज या खोंडाची किंमत 11 लाख आणि त्या खोंडाची 7 लाख, अशी 20 लाख रुपये येत होतं। नाव सांगा तुमचं? माझं नाव नितीन वाघमारे, फोंड शिरस गाव। ही खोंड कुठून आणला तुम्ही? खोंड शिवाडावर पासून, कुसमुडच्या शिवाडावर। हा, किती घेतलं काय त्यांनी? 75,000। 75,000। किती मैदान झाले मैदान? आता बघा त्याचे 3 आणि 6 मैदान झाले। 6 झाले। 6 मैदानात एक
3 मैदानात बोलावलं आहे. आणि बिना गट पास होता कुठल्या मैदानात आला काय? 3 मैदानात आपल्या कोरवलीला उजवीनं गट पास कडनच हा. केलता सिद्धेश्वर कोरवली. बर. त्याच्यावर मायनेला बी गट पास केला, सीमेला टाकाटाकीत मार खाल्ला. म्हणजे आजपर्यंत गटाला कधी गटाला नाही मार खाल्ला दोन्ही वासरांनी. दोन्ही वासरांना नाही, नाही, जायचं जायचं गट तर गट काढला. आणि 3 मैदानात राहिलाय बरं. 3 मैदानात सलगच राहिला. 3 मैदानात कोजारवाडी, तुमचं ते मसाळवाडी आणि इथं करंजीपूलच्या बाजी संघ पळाला चिखलीला. बरं, आता कुठल्या कुठल्या मोठ्या पहिल्यात पळावते? चिखलीला बाजी संघ पळाला, करंजीपूलच्या बाजी संघ. बर. नंतर पुजारवाडीला पळाला आपल्या रणजित पैलवान तरसरचं, त्यांचा चंद्र, ते चंद्र संघ पळाला. बर. आणि इथं मसवडपशी पळाला सुलतान म्हणून आंधळीचा बैल आहे. बर. त्या बैलात पळाला. 1 नंबर शरद ड्रायव्हरने नियोजन केलं. बरं, आता ह्याला वायदी दिली का तुम्ही? काय वायदी नाही अजून दिली, घेतली बी ना आमच्याकडे वायदी कोणी. कसं काय विषय? वस्तू पळती म्हणून वायदी काय कोणी घेतली नाही, फक्त पदरनं आम्ही भाड्यानं गेलो, हे विषय झाला. फक्त आता 1 नंबरच्या बैलांना थोडं आता मागाय गेलं तर पैसे मागते ते आता चालवला 1 नंबरची बैल. म्हणजे आता ते जास्त 1 नंबरचे आता ह्या त्यांनी पण गट सेमी किंवा फायनल 1 नंबर केला, म्हणजे एवढं मोठं मैदान ते नव्हतं. पण कसं होतं, चांगली बैल आली तिथं. हो, बक्षीस कमी होतं पण बैल चांगली होती, त्यात 1 नंबर केला. मित्रांनो, नजरेत ना आपल्या मी याला बघितला, पुजरवाडीत पण बघितला, हिथं पण बघितला होता. आणि हे खोंड भविष्यात स्टार आहे मला माहिती आहे, म्हणून म्हटलं आता तुमच्या दावणीलाच, आणि त्यात तुमचा फोन पण सकाळी योगा नाही योगा, मग लक्षात आलं. मग मासावाडीचा मी विचारच करत होतो, खोंड कोणाचा आहे. आपल्याला म्हणजे ज्या अंधारात जे वासर आहे ते लक्ष असतं आपलं. बरं, आता ह्याचं काय वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य तेच म्हणजे तर असंच नाही कुठला त्याचा, म्हणजे शांत झोपाय नेताना असं शांतच ओढून न्यावा लागतो. खाली सुट्टीला बी काय नाही असं, म्हणजे मस्ती वगैरे काय नाही. सुट्टीला 1 माणसाने सोडायचा. शांत आहे सगळ्याच गोष्टीने. कुठल्या खांदी पळते काय? ते दोन्ही खांद्याने पळतो. पब्लिकने पळतो. तिथं पब्लिकने शिमी काढला होता आम्ही. कुठं? पुजारवाडीला. कडनं शिमी काढला होता. ह्याच्या साईड नव्हतं, ह्याच्या साईडने डावीनं तो बैल. मित्रांनो, अजून बाळ बच्चा आहे तो, आणि चांगल्या बैलांना कळत नाही कडनी पळायला, परंतु त्यानं कडन सेमी काढला आणि तिथं 2 नंबर गेला पुजारवाडीला. बरोबर, 2 नंबर झाला तिथं. आता कुठलं पुढचं नियोजन कुठं आहे? आता 7 तारखेला इथं काजडचं एक मैदान आहे, चांगलं मैदान आहे ते. तिथं नियोजन चाललंय त्याचं, अजून पायरा नाही झाला. नियोजन तिथंच पळायचं आहे आता. बर, खालनी सुट्टीला कसं आहे? सुट्टीला आहे चांगला. एक रुडीला कसं आहे, म्हणजे निघतोय का बायला? बरोबर, निघतो. आता बाजी संघ निघला म्हणजे आम्हाला थोडं म्हणजे बरंच वाटलं. बाजी संघ पळाला. त्याला बांधूनच पळवता का आता कसं बैलांवर? नाही, बाजी संघ गाडी बांधूनच पळाला होता. फक्त बाजी संघ? तर मोकळा मोकळं. किती दिवसात काढते? 10 दिवसात. 10 दिवसात. त्याचं नाव सांगा जरा यावर. मित्रांनो, हा पण बघा, काय नाव आहे? स्वराज. पहिल्याच मैदानात न्याला, तिथं गुलालात राहिला होता. बर. की दावण जर बघितली तर माणूस म्हणते ती बाबा जागा इतकी अपुरी आहे, त्यातनं सुद्धा हे नाद पूर्ण केला जातोय मित्रांनो. आणि त्याचं कुठं आणलंय दिवस? ते कोरवलीत आणलाय. तिथली कोरवली आमची इथे कोरवली आहे, इंदापूर तालुक्यात. कितीला आणलं? 25 ला आणला. 25,000. आता मागते किती? त्याला 7-8 लाखापर्यंत मागते. आता चालू 7 लाखाला मागते. 7 चांगलं पळतोय. आता त्याला 7 लाख मागते, ह्याला किती मागते? त्याला 11 लाख रुपये लावले. काल चालते. काल पुण्यावाली एक आलते आणि आपले लेंगऱ्याचं एक गिरायक आलते. मित्रांनो बघा, एकदम शांत बैल. आणि कसं होतं, त्याची जात कुठली सांगता तुम्ही? धनगर किल्ला. प्युअर धनगर किल्ला. म्हैसूर नाही. म्हैसूर. आणि पहिली गोष्ट म्हणजे कांबळ कसली नाही कांबळ नाही. लोक फासती बरं का त्याला. म्हैसूर म्हणजे म्हैसूर दिसतोय असं. म्हणजे मला असं वाटतं की धनगरी प्लस धनगरी आणि क्रॉस आहे. म्हैसूरी थोडा तरी आहे त्याच्यात, कारण की कांबळ धनगरी किल्ल्याला मित्रांनो लय असते, त्याला कसलीच कांबळ नाही म्हैसूरी. तर कसं असतं काय मग नियोजन कसं करता मैदानात वगैरे? नियोजन असंच, पायरा झाला की आदल्या दिवशी आपलं धुवायचा त्याला. बरं, आता एवढं सगळं तुमच्या आधी नाजूचा काय एवढे भारी बैल, म्हणजे एवढं? ह्याच्या आधी आपल्यापाशी एक बैल पळत होता. कुठला? बुलट म्हणून एक बैल पळत होता. ते निखिल शेटला खडकवास नाही का, शंभूबाजी खडकवास, त्यांना दिलता ते बैल. किती दिलं काय?
तो 420 ला दिलता. 4,20,000 त्या काळात. बुलेट म्हणजे बंदीतच दिलता. बरं. 2 दिवस आधी चालू व्हायच्या आधी 2 दिवस दिलता. म्हणजे हे कसं होतंय माहिती का की गोरगरिबांच्या बैलांना किंवा खोंडांना ही म्हणजे एक आधार झालाय. काय हो तुम्हाला काय वाटतं याविषयी? एक म्हणजे आपल्याला काय म्हणते ते जनावरांचा नाद आहे आपल्याला. नाही आता जरी पैसे नसलं तरी आपण करतोय आणि एवढं म्हणजे नाद करत करत हे पैसे येतात. नाद बी होतोय. शेवावी महादेवाच्या नंदीची होती, महत्वाचं ते आहे. बर. नाद बी होतोय आणि त्यात आपलं 4 रुपये आपल्याला विकली तर होत्यात ती बी, त्यात जास्त फायदा बी होतोय. आदत मध्ये मित्रांनो आदत किंग म्हणायला लागला याला. कसं होतं अनेक मोठ्या मालकांनी जर बैल घेतली तर त्याने एक गट काढला तरी लगेच तो चांगल्या पायऱ्यात पळतोय, चांगल्या ह्याच्यात जातोय. म्हणजे ज्याला म्हणतात ना गट पास होत नाही ती डायरेक्ट मोठ्यात घालतोय. पण आज ही खोंड एवढं पळतंय. आता मला सांगा ह्याला जर मोठं बैल भेटलं तर हे कुठं जाईल? म्हणजे 1 नंबर मध्ये मोठ्या मैदानात 1 नंबर आहे. कायच अडचण नाही, कायच परिस्थितीमुळं आपल्याला मोठा बैल घालता येत नाही. 1 नंबर करायचा. 1 नंबरचा बैल असेल का नाही त्या दिवशी 100% 1 नंबर करायचा. अरे बाजी पळला तुमच्याकडे 1 नंबर मधला बैल आहे. परत सुलतान पळला त्या दिवशी. ज्या दिवशी बैल लागेल त्या दिवशी 1 नंबर. 1 नंबर. तर आता त्या दिवशी 1 नंबर झाला असता आमचा. माझी संघ 1 नंबर 100% झाला असता. किती झाला मग? काय झालं, गटाला गाडी मधनं पळाली, अंतरानच लागली. परत सीमेला कडनं पळाली 8 नंबर तासावानी पब्लिकनी, तिथे बी लागली कडनं. पण फायनलला पुन्हा कड आली आणि त्यात 1.5 तासात 3 फेर झालं. असं झालं. वासराला थोडं वासराला दम निघाय नको. वासरू किती दिवसात काढताय? 10-12 दिवसात काढतोय वासरू. बरं तुमचा नंबर सांगा. म्हणजे कसं होतं मित्रांनो, जर एवढा आदत दोन्ही पण आदत एवढी टॉपची येते, बैल टॉपचा असला तर कॉल करा. सांगा नंबर. 98 60 87 54 20. 98 60 87 54 20. तर मित्रांनो बघू शकता फॉन्ड नाव करणार म्हणून आलतो मित्रांनो. कसं होतं आज ह्याला उजेडात काढायला आपला थोडाफार जरी हात लागला तर महादेवाच्या नदीची सेवा केली असं समजव तुम्ही.